आज आपण तिळगुळाची वडी बनवणार आहोत. अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. तीळ 1 बाउल, गूळ 1/3 बाउल, शेंगदाण्याचा कूट अर्धा बाउल काजूचे स्लाइस, 1 बाउल खोबरे, 1 छोटा बाउल तूप, 1 छोटा बाउल दूध आणि 1 छोटा बाउल पिठी साखर. आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊत. तीळ भाजून झालेले आहेत. आता ह्या तिळामधून आपल्याला थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहेत एका बाउलमध्ये. बाकीचे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊत. आता ज्यात वड्या थापायच्या त्यासाठी एखादी परात किंवा प्लेट घेऊन त्याला असं थोडंसं तूप लावून घेऊत. आणि त्यावरती पिठी साखर सगळ्या पूर्ण तूप लावलेल्या भागावर असे स्प्रेड करू. आता आपण किसलेले खोबरे आणि काजूचे स्लाइस ह्याच्यावरती टाकून घेऊयात. सगळे टाकायचे नाही, अर्धे टाकूयात आणि अर्धे शिल्लक ठेवूयात पुन्हा नंतर टाकण्यासाठी. आता एका पॅनमध्ये छोट्या चमच्याने 3 चमचे तूप टाकून त्यामध्ये सगळ्यात आधी आपण गुळाचा पाक बनवून घेऊयात. पाक बनवण्यासाठी आपण इथे दूध घेतले आहे. छोटा बाउल दूध टाकूयात. दुधामध्ये पाक बनवण्यामुळे वड्या छान मऊसूद होतील. असे बुडबुडे यायला लागले की समजायचं की आपला पाक आता तयार झालेला आहे. एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यात असं पाकाचा थेंब टाकायचा. तो बुडाला गेलेला आहे म्हणजे हा पाक झाला आहे. तरी देखील असा हातावरती काढून बघूयात. हातावर काढल्यानंतर अशी चपटी त्याची गोळी तयार झाली, गोळी न राहता, म्हणजेच हा पाक आता वड्या बनवण्याच्या टाईपचा आपला तयार झालेला आहे. आता ह्या पाकात आपण सगळ्यात अगोदर साईडला जे थोडे तीळ काढून ठेवले होते भाजलेले ते टाकूत. तिळाचं बारीक केलेला कूट टाकूयात. हे सगळे प्रॉपर मिक्स करून घेऊ. खोबऱ्याचा कीस टाकून घेऊयात. सगळा टाकायचं नाही, थोडा बाजूला ठेवायचा. काजूची स्लाइस देखील थोडेसे टाकायचे, थोडे बाजूला ठेवायचे. आता गुळाच्या पाकामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका वाटीला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तिळगुळाचा असा गोळा तयार झाल्यानंतर जराही वेळ न जाऊ देता पटकन तो आपण ते पिठी साखर आणि तूप लावलेल्या परातीमध्ये त्याला असं पटापट स्पीडने स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण ते जे साईडला काढून ठेवलेले काजूचे स्लाइस आणि खोबऱ्याचा किस होता तो टाकायचा आहे आणि तो टाकून पुन्हा असं वाटीने थोडंसं हाताने थोडंसं थापून घ्यायचं आहे. आता एका चाकूला थोडंसं तूप लावून घेऊयात वड्या कापण्यासाठी. शक्यतो वड्या आपलं मिश्रण थोडंसं गरम असेल तेव्हाच कट करून ठेवून द्यायच्या, म्हणजे मग त्या वड्या प्रॉपर निघतात, त्यांचे तुकडे पडत नाहीत. वड्या खाण्यासाठी मात्र थोड्या थंड झाल्याच्या नंतरच खायच्या आहेत, म्हणजे त्या कुरकुरीत आणि मऊ अशा छान लागतील. वड्या तयार आहेत. वड्या खूप पातळ पण थापायच्या नाही आहेत आणि जाड पण नाही, मीडियम थापायच्या आहेत अशा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब
आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.